नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी विषय मराठी. आज आपण मराठी विषयातील पाठ क्रमांक 17 आमची सहल हा पाठ अभ्यासणार आहोत. पहा मुलांनो, जेव्हा आपली उन्हाळी किंवा दिवाळीची सुट्टी असते तेव्हा आपण आपल्या कुटुंबासोबत सहलीला म्हणजेच पिकनिकला जात असतो. पहा, सर्वांनाच सहलीला जायला खूप आवडते, बरोबर? कारण रोजच्या धकाधकीच्या जीवनात थोडासा विरंगुळा म्हणून आपण छोटीशी ट्रिप आयोजित करत असतो, म्हणजेच पिकनिक आयोजित करत असतो. त्यात आपल्याला खूप आनंद मिळतो, खूप मजा येते. पहा, थंड हवेचे ठिकाण असेल, निसर्गरम्य ठिकाण असेल, ऐतिहासिक ठिकाणे असतील, अशा काही ठिकाणांवरती आपण सहल आयोजित करत असतो. तेथे येणारी जी काही मजा आहे ती आपली अविस्मरणीय अशी ठरत असते. चला तर मग आज आपण आपला अशाच एका सहलीवरती आधारित असा हा पाठ अभ्यासणार आहोत. पहा, या पाठामध्ये आमराईत गेलेल्या सहलीचे वर्णन केलेले आहे. शाळेतील मुलांनी आमराईचे निरीक्षण केलेले आहे, आनंदाने बागडलेले आहेत, खेळलेले आहेत, आमराईची चित्रे काढलेली आहेत. अशाच पद्धतीने जी काही मजा केलेली आहे या सर्वांचे वर्णन या पाठामध्ये सांगितलेले आहे. चला तर मग आपल्या या पाठाला आज आपण सुरुवात करूया. पहा, शाळेची सहल गावच्या आमराईमध्ये गेलेली होती आणि सहलीला जी काही मजा मुलांनी केलेली आहे त्या मजेचे वर्णन या प्रस्तुत पाठामध्ये आपल्याला कवींनी सांगितलेले आहे. सुरुवातीला आपण या पाठाचे वाचन करूया आणि नंतर तो पाठ समजावून घेऊया. सर्वांनी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये लक्ष देऊन हा पाठ चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचा आहे. पहा, पाठ क्रमांक 17 आमची सहल. आमची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती. सहलीला वर्गातील सर्व मुले मुली आल्या होत्या. बाईंनी सगळ्यांना जेवणाचे डबे व पाण्याच्या बाटल्या आणायला सांगितले होते. चित्रकलेचे साहित्यही बरोबर घ्यायला सांगितले होते. आम्ही आमराईकडे निघालो. रस्त्यावर वेगवेगळ्या आकारांची वेगवेगळ्या प्रकारची झाडे होती. झाडांची दाट सावली रस्त्यावर पडली होती. आम्ही रमतगमत झाडांचे निरीक्षण करत चाललो होतो. रस्त्याने जाताना बाईंनी विविध झाडांची माहिती सांगितली. आमराईमध्ये आम्ही सकाळी 11 वाजता पोहोचलो. तेथे आंब्याची खूप झाडे होती. ती ओळीने लावलेली होती. मी बाईंना विचारले, बाई, याला आमराई का म्हणायचे? बाई म्हणाल्या, राई म्हणजे दाट झाडी. जेथे आंब्यांची अनेक झाडे लावून ती जोपासलेली असतात त्याला आमराई असे म्हणतात. पोपट, कोकीळ, चिमण्या, कावळे, साळुंक्या असे कितीतरी पक्षी झाडांवर बसले होते. त्यांचा किलबिलाट चालला होता. पक्षी आनंदाने उडत होते. आम्ही आनंदाने बागडत होतो. आम्ही लपाछपी, शिवणापाणी, ऊन सावली असे खेळ खेळलो. वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या गोळा केल्या. सगळ्या कैऱ्यांचा चट्टामट्टा केला आणि आम्ही सहभोजन केले. त्यानंतर बाईंनी आम्हाला चित्रे काढायला सांगितली. आंब्याच्या झाडावर पोपट आंबा खातो आहे असे चित्र मी काढले. कोणी कैऱ्यांनी लटगडलेले झाड काढले तर कोणी खूप पक्षी बसलेले आंब्यांचे झाड काढले. कोणी आमराईचे चित्र काढले तर कोणी कैऱ्या गोळा करणारी तसेच खेळणारी मुले काढली. बाईंनी सर्वांची चित्रे पाहिली. त्यांनी आम्हाला कैरी व आंबा यातला फरक सांगितला. कैरीपासून, आंब्यापासून बनवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांची नावे सांगितली. सायंकाळी आम्ही घरी परतलो. दिवसभर खेळून बागडून आणि लांबपर्यंत चालून देखील आम्ही थकलो नव्हतो. उलट आम्हाला खूप उत्साही, आनंदी व ताजेतवाने वाटत होते. पहा, अतिशय सुंदर असा अनुभव सहलीचा आपणाला या पाठामध्ये सांगितलेला आहे. आमची सहल गावच्या आमराईमध्ये गेलेली होती. पहा, शाळेची सहल गावच्याच आमराईमध्ये. आमराई म्हणजेच काय, सहल म्हणजे काय तर फेरफटका, पिकनिक. गावच्या आमराईमध्ये गेलेली आहे. आणि आमराई म्हणजेच काय तर आंब्यांच्या झाडांची दाट अशी झाडी किंवा
आंब्यांच्या झाडांची बाग याला आमराई असं म्हणतात. तुम्ही पाहिलं असेल आंब्यांची जिथे अनेक झाडे लावलेली असतात त्याला आमराई असे म्हणतात. पहा, सहलीला वर्गातील सर्व मुले मुली आल्या होत्या. एक विद्यार्थी आहे आणि तो विद्यार्थी या सहलीला आलेल्या अनुभवाचे वर्णन आपल्याला इथे सांगत आहे की सहलीला म्हणजेच पिकनिकला वर्गातील सर्व मुले मुली आलेल्या होत्या. बाईंनी सगळ्यांना जेवणाचे डबे व पाण्याच्या बाटल्या आणायला सांगितले होते. पहा, आपण देखील एखाद्या ठिकाणी जर सहलीला निघालो, आपल्या कुटुंबासोबत असेल किंवा आपल्या शाळेतील सहल असेल, तर त्याच्या जाताना आपण काय करतो, जेवणाचं साहित्य, पिण्याचं साहित्य बरोबर घेऊन जात असतो. तसेच चित्रकलेचे साहित्यही बरोबर घ्यायला सांगितले. पहा, आम्ही आमराईकडे निघालो. रस्त्यावर वेगवेगळ्या आकारांची आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडे होती. आता इथे आमराई म्हणजेच काय सांगितलेलं आहे, आंब्यांच्या झाडांची बाग. आता इथे आमराईकडे जात असताना रस्त्यावरती अनेक वेगवेगळ्या आकारांची आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं सगळ्यांना पाहायला मिळालेली आहेत. तसेच झाडांची दाट सावली रस्त्यांवरती पडलेली आहे. दाट म्हणजेच काय तर घनदाट खूप अशी झाडी आहे रस्त्यावरती जाताना आणि त्याची सावली शॅडो ही रस्त्यावरती पडलेली आहे. आम्ही रमतगमत झाडांचे निरीक्षण करत चाललो होतो. रमतगमत म्हणजेच काय तर मजा करत. रमतगमत म्हणजे काय तर इकडे तिकडे बघत, हळूहळू चालत, मजा करत आम्ही आमराईकडे निघालेलो होतो. आणि झाडांचे निरीक्षण करत. निरीक्षण करणे म्हणजेच काय तर नीट लक्षपूर्वक पाहत चाललेलो होतो. रस्त्याने जाताना बाईंनी विविध झाडांची माहिती सांगितली. आता विविध म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची माहिती आम्हाला बाईंनी म्हणजेच शिक्षिका ज्या होत्या त्यांच्यासोबत जाणाऱ्या त्यांनी या झाडांची माहिती मुलांना सांगितलेली आहे. आमराईमध्ये आम्ही सकाळी 11 वाजता पोचलो आणि तेथे 11 वाजता पोचल्यानंतर तेथे आंब्याची खूप सारी झाडे मुलांना पाहायला मिळालेली होती. ती ओळीने लावलेली होती. ओळीने म्हणजेच रांगेने ओळीने लावलेली होती. आणि मी बाईंना विचारले, आता पहा आपणाला देखील एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यावरती अनेक नवीन नवीन प्रश्न पडत असतात. ते प्रश्न आपण आपल्या पालकांना, आपल्या शिक्षकांना विचारत असतो. इथे देखील या विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षकांना हाच प्रश्न विचारलेला आहे की बाई याला आमराई का म्हणायचे. तर अतिशय सुंदर प्रकारे बाईंनी त्याला उत्तर दिलेलं आहे की बाळा, राई म्हणजे दाट झाडी. दाट झाडी म्हणजेच काय तर दाट झाडी म्हणजे खूप घनदाट अशी झाडी आणि जिथे आंब्यांची अनेक झाडे लावून ती जोपासली जातात. जोपासली जाणे म्हणजेच काय तर त्याचे नीट पालनपोषण करणे किंवा नीट संगोपन करणे. पहा, एखादं झाड जर आपण लावलं तर ते नीट जोपासलं पाहिजे. म्हणजे त्याची वाढ होते की नाही, त्याला रोजच्या रोज पाणी मिळते की नाही. म्हणजेच इथे काय सांगितलेलं आहे की जिथे आंब्यांची अनेक झाडे लावून ती नीट सांभाळली जातात, जोपासली जातात, त्याला आमराई असे म्हणतात. आता पुढील पॅरेग्राफमध्ये पहा काय सांगितलेलं आहे. पोपट, कोकीळ, चिमण्या, कावळे, साळुंक्या असे कितीतरी पक्षी झाडांवर बसलेले होते. आता आपण बागेमध्ये गेलेलो आहोत. तिथे निश्चितच पक्ष्यांचा किलबिलाट म्हणजे आवाज. अनेक सारे पक्षी आपल्याला पाहायला मिळालेले आहेत तिथे त्या मुलांना. त्यामध्ये पोपट, कोकीळ, चिमण्या, कावळे, तुम्ही देखील हे सगळे पक्षी पाहिले असतील. त्याची माहिती तुम्हाला देखील आहे, हो की नाही. पक्षी आनंदाने उडत होते. पहा, पक्ष्यांना देखील खूप आनंद होतो. खूप साऱ्या झाडांवरती त्यांना फळं खायला मिळतात, सावली मिळते, राहायला जागा मिळते. आम्ही देखील आनंदाने बागडत होतो. बागडणे म्हणजेच आनंदाने हिंडणे, खेळणे. तसंच आम्ही लपाछपी, शिवणापाणी, ऊन सावली असे खेळ खेळलो. पहा, तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की आमराईमध्ये मुले कोणकोणते खेळ खेळली. तर आमराईमध्ये गेल्यानंतर मुले लपाछपी, शिवणापाणी. आता लपाछपी, शिवणापाणी म्हणजेच काय तर शिवाशिवीचा खेळ. तुम्ही खेळला असाल हाड अँड सीक, बरोबर. हे असे खेळ मुले
सहलीला गेल्यानंतर तिथे खेळलेली आहेत. वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या म्हणजेच आता तिथे आंब्यांची खूप सारी झाडे आहेत आणि तिथे निश्चितच आंब्यांच्या झाडाला ह्या कैऱ्या लागलेल्या होत्या आणि त्या कैऱ्या वाऱ्याने खाली पडल्या असतील तर त्या त्यांनी गोळा केलेल्या आहेत आणि त्याचा चट्टामट्टा केलेला आहे. चट्टामट्टा करणे म्हणजे सगळे खाऊन संपवणे. सगळ्या खाऊन टाकलेल्या आहेत आणि त्यानंतर आम्ही सहभोजन केले. सहभोजन करणे, एकत्र जेवण करणे. सगळ्यांनी एकत्र बसून या जेवणाचा देखील आनंद घेतलेला आहे. त्यानंतर बाईंनी आम्हाला चित्रे काढायला सांगितलेली आहेत. पहा, सगळी मजा करून झालेली आहे, खेळ खेळून झालेला आहे, निरीक्षण करून झालेलं आहे, तसंच सहभोजन देखील झालेलं आहे. आता त्यांच्या शिक्षकांनी त्यांना चित्र काढायला सांगितलेले आहेत. आता चित्र कोणकोणते काढलेले आहेत त्यांनी तिथे, तर आंब्यांच्या झाडावर पोपट आंबा खातो असं त्या विद्यार्थ्याने अनुभव सांगतो आहे. त्या विद्यार्थ्याने चित्र काढलेलं आहे. तर कोणी खूप पक्षी बसलेले आंब्यांचे चित्र काढलेले आहे. कोणी कैऱ्यांनी लडगडलेले झाड काढलेले आहे. कोणी आमराईचे चित्र काढलेले आहे. तर कोणी कैऱ्या गोळा करणारी खेळणारी मुले काढलेली आहेत. अशा पद्धतीची चित्र सर्वांनी काढलेली आहेत आणि बाईंनी सर्वांची चित्र बघितलेली आहेत, पाहिलेली आहेत. त्यानंतर कैरीपासून व आंब्यापासून, कैरी व आंबा यातला फरक बाईंनी मुलांना सांगितलेला आहे. आता कैरीपासून कोणकोणते पदार्थ बनवतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. कच्च्या कैरीपासून पने, लोणचे, मोरंबा, चटणी इत्यादी पदार्थ आपण बनवून खाऊ शकतो. तसेच आंबा या फळापासून आपण आमरस, आंबपोळी, जॅम, आंब्याचे सांदण अशा प्रकारचे पदार्थ इथे बनवून खाऊ शकतो. अशा पद्धतीचा फरक बाईंनी इथे मुलांना सांगितलेला आहे आणि यांपासून वेगवेगळ्या पदार्थांची नावे देखील बाईंनी इथे मुलांना सांगितलेली आहेत. सायंकाळी आम्ही घरी परतलो. पहा, आता संपूर्ण दिवस हा सहलीमध्ये त्यांनी आनंदामध्ये घालवलेला आहे आणि संध्याकाळच्या वेळी, सायंकाळी म्हणजे संध्याकाळच्या वेळी सगळेजण घरी जायला निघालेले आहेत. दिवसभर खेळून बागडून म्हणजेच हुंदडत खेळत अशा त्यांनी लांबपर्यंत चालून देखील ते थकलेले नव्हते. त्यांना अजिबात थकवा जाणवला नव्हता. उलट त्यांना खूप उत्साह वाटत होता. उत्साह ताजेतवानं वाटत होतं आणि आनंदी व ताजेतवाने त्यांना वाटत होते. सगळ्यांना या सहलीचा खूप आनंद वाटलेला होता. अशा पद्धतीने आमची सहल या पाठामध्ये मुलांनी आमराईमध्ये आलेल्या सहलीचे वर्णन केलेले आहे. तिथे काय काय केलेलं आहे तर खेळ खेळलेले आहेत, चित्र काढलेली आहेत. आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की मुलांची सहल कोठे गेली होती, तर मुलांची सहल आमराईमध्ये गेलेली होती. सहलीला जाताना मुलांनी जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या व चित्रकलेचे साहित्य बरोबर नेलेले होते. आणि बाईंनी आमराईचा अर्थ मुलांना कशा पद्धतीने सांगितला समजून, तर बाईंनी मुलांना सांगितलं की आंब्याची अनेक झाडे जिथे ओळीने लावलेली असतात आणि ती जोपासलेली असतात त्याला आमराई असं म्हणतात. अशा पद्धतीचा अर्थ बाईंनी इथे मुलांना छान पद्धतीने समजावून सांगितलेला आहे. अशा पद्धतीने आमची सहल हा पाठ आज आपण इथे अभ्यासलेला आहे. धन्यवाद.